ठीक आहे. आता बघा, जेव्हा आपण प्रोजेक्टमध्ये काम करतो आणि जेव्हा टीममध्ये आपण काम करतो, तो एकच प्रोजेक्ट असतो आणि त्या प्रोजेक्टवरती मल्टिपल लोक काम करतात. सो पॉसिबल आहे की एक दोन डेव्हलपर एकाच फाईलमध्ये एकाच लाईनवर चेंज करतील. जसं आपण वेगवेगळे कंपोनंट क्रिएट करतो, तर राऊट आपण लेट्स से आपला ऍप डॉट जेएस मध्ये राऊट क्रिएट करतो. जस्ट मी आता रिॲक्टचा प्रोजेक्ट घेतलाय, सेम गोष्ट अँग्युलर मध्ये पण असेल. म्हणजे एका लाईनवर, आता बघा इथे, जसं इथे लाईन नंबर 23 वर ब्राउझर राउटर आहे. ओके. मी इथे सिम्पली एक H1 टाकतो आणि हॅलो लिहितो. ठीक आहे. मी आता हॅलो प्रिंट केलं, जसं बघा हॅलोला इथे टाईप केलं, एक फाईल चेंज दाखवली. आता हे फाईल सध्या कशात आहे? चेंजेसमध्ये. ओके. एका फाईलमध्ये चेंज केलं, मी अजून एक दोन फाईलमध्ये चेंज करतो. लेट्स से इंडेक्स डॉट सी एस एस मध्ये एक मी क्लास बनवतो. डॉट टेक्स्ट प्रायमरी कलर रेड. सेव्ह केलं. तर आता इथे दोन फाईल दाखवणार, बघा आल्या दोन फाईल. म्हणजे मी जेवढ्या जेवढ्या फाईलमध्ये चेंजेस करत जातो आणि तेवढ्या फाईल्स इथे डिस्प्ले करत जातात. आता इथे बघा, तुम्हाला बघायचं आहे की काय चेंजेस आहे आणि काय जुनं होतं. समजा तुम्ही इथे फाईलवर क्लिक केलं ना, इथे क्लिक करायचं एक्सटेन्शन मध्ये, आणि इथे जर क्लिक केलं, मग दाखवत का बरं नाहीये? आता इथे चेंज झालं वाटतं सगळं यार यांचं. सो आधी काय व्हायचं, इथे दोन विंडो यायची, इकडे ओरिजिनल चेंज आणि इकडे चेंज केलेलं चेंज. सो आता इथं दाखवतंय बघा की या फाईलमध्ये तुम्ही काय नवीन ऍड केलं, हे इंडेक्स डॉट सी एस एस मध्ये गेलं. तर बघा इथे दाखवतंय हे नवीन तुम्ही ऍड केलं. नवीन व्हिज्युअल स्टुडिओ कोडच्या व्हर्जनमध्ये असं दिसतंय. तुमच्याकडे जुना व्हिज्युअल स्टुडिओ कोड असेल तर तिथे साईड बाय साईड दोन विंडो दिसतात, ओल्ड चेंजेस आणि न्यू चेंजेस. इथे दिसत आहे हे. आता एक्स्ट्रॅक्ट कसं करतात काय याला? हे बघा दिसतंय इथे 1 2 3 परत दिसतंय. स्क्रीन आहे हे काय प्लस, असू द्या. ठीक आहे. सो इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही काय काय चेंजेस केले ते रिस्पेक्टिव्ह चेंजेस असे हायलाईट होतात. त्यानंतर हे सगळे चेंजेस आता फक्त तुमच्याकडे आहे. ओके. आता लेट्स से ह्या दोन फाईल मधल्यापैकी मला फक्त ऍप डॉट जेएस पुश करायची आहे माझ्या गिटहब रेपोला. सो आपल्याला याला पहिले स्टेज करावं लागतं. सो स्टेज करण्याचे दोन वेज आहे. एक तर काय करू शकता इथे, बघा आता, जे सेम गोष्ट आपण इथून करतो ना, ते सेम आपण गिटच्या कमांडनी पण करू शकतो. आता गिटच्या कमांडनीच करा, कारण इंटरव्ह्यू मध्ये गिटच्या कमांड विचारल्या जातात. सो पहिले आपण काय करतो, गिट स्टेटस कमांड एंटर करतो. गिट स्टेटस. आता गिट स्टेटस कमांड काय करते की कोणत्या कोणत्या फाईलमध्ये चेंजेस आहेत दिसतंय. इकडे जशा दोन फाईल दिसत आहेत त्यांनी इकडे पण दाखवल्या. ओके. ह्या फाईल्स काय मॉडिफाईड, आपण नवीन जर फाईल क्रिएट केली ना, मॉडिफाईडच्या जागी इथं न्यू येतं. आता याच्यातली मी काय म्हटलं, मला फक्त ही फाईल पुश करायची आहे. इंडेक्स डॉट सी एस एसचं माझं अजून काम झालं नाही, ती आत्ताच पुश नाही करायची आहे मला. मला फक्त ऍप डॉट जेएस फाईल पुश करायची आहे. सो मला ही फाईल पहिले स्टेज करावं लागतं. सो त्यासाठी गिट ऍड. आता गिट ऍड ही कमांड काय, स्टेज करण्याची. याच्यात जर समजा मी डॉट टाकला आणि एंटर मारलं तर माझ्या सगळ्या फाईल स्टेज होणार. बघा आता मी फक्त गिट ऍड डॉट करून दाखवतो. आता बघा, ह्या चेंजेस मधून सगळ्या फाईल निघाल्या ना, स्टेजमध्ये गेल्या. म्हणजे आता माझ्या दोन्ही फाईल गिट ऍड डॉट म्हणजे ऑल फाईल, जेवढ्या तुमच्या चेंजेसच्या फाईल आहे तेवढ्याही तुम्ही पुश करण्यासाठी रेडी करत आहे. स्टेज म्हणजे पुश करण्यासाठी रेडी करणं, कोणत्या कोणत्या फाईल तुम्हाला पुश करायच्या आहेत असं. आता याला परत अनस्टेज करतो. सो इथे क्लिक केलं अनस्टेज ऑल, तर परत ह्या चेंजेसमध्ये येऊन जातील. ओके. परत आता गिट स्टेटस करूया. ठीक आहे. आता दोन फाईल माझ्या चेंजेसमध्ये आहे. आता लेट्स से मला फक्त ही ऍप डॉट जेएस करायचं आहे. सो गिट ऍड, त्यानंतर माझ्या फाईलचं नाव, सो src/app डॉट जेएस एंटर. ठीक आहे. आता मी परत जर गिट स्टेटस केलं, बघा इकडे एकच फाईल गेली इकडे स्टेजमध्ये. आता परत जर गिट स्टेटस केलं ना, तर तुम्हाला जी फाईल तुम्ही स्टेज केली आहे ती इकडे दिसते, कलर चेंज आहे, आणि ज्या तुमच्या चेंजेस लोकलमध्ये चेंजेसमध्ये आहे ती इकडे आहे. ओके. आता लक्षात ठेवा, ऍप डॉट जेएस वरती लाईन नंबर 23 वरती, म्हणजे हा जो डिवाय याच्या खाली आपण हॅलो H1 प्रिंट टाकलाय. आता मी ह्या फाईलला पुश करतो. सो गिट पुश, सॉरी, पहिले स्टेज करतो मग कमिट करावं लागेल, राईट. सो कमिट -m, मला कमिटचा मेसेज पण द्यायचा आहे. सो मेसेज लेट सो H1
ॲडेड, एंटर. मी काय केलं, कमिट केलं. कमिट केलं म्हणजे माझे चेंजेस अजून गेले नाही, इथेच आहेत. ओके. आता याच्यातही अजून एक सिनॅरिओ असतो की लेट से तुम्ही कमिट केले चेंजेस, पण तुम्हाला अजून अंडो करायचं आहे कमिट. आता इथे दिसत तर नाही काय कमिट केलं, कारण कमिट केलेल्या फाईल्स इथे दिसत नाही. पण तुम्ही इथे जर गेले ना, सोर्स कंट्रोलमध्ये दिसतंय मोर ॲक्शन, इथे जायचं कमिटमध्ये, आणि कुठे गेलं, अंडो लास्ट कमिट. सो एक कमिट तुम्ही अंडो करू शकता. आता अंडो अंडो लास्ट कमिट जर केलं तर परत तेच स्टेजमध्ये येऊन जातील. आलं? ठीक आहे. आता जर मी परत गिट स्टेटस केलं, सो परत ही फाईल स्टेजमध्ये आली. ओके. सो परत आता कमिट करूया. -m h1 ॲडेड इन ॲप JS समथिंग मेसेज देतोय. जेव्हाही तुम्ही कमिट करता ना, मिनिंगफुल मेसेज द्यायचा, म्हणजे समोरच्याला, जो कोणी तुमचा कमिट किंवा PR रीड करणार आहे, त्याला समजायला पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली काय केलंय. ओके. नाव गेट पुश. आता मी चेंजेस पुश करतोय. ठीक आहे. आता माझे चेंजेस रिपॉझिटरीमध्ये गेले. ऋतुजा, आता तू शेअर कर. हा सर. आता त्या प्रोजेक्टला ओपन केलं का तू? VS कोड मध्ये जा. ठीक आहे. आता हिच्याकडे तो सेम फोल्डर क्लोन्ड आहे, राईट? आता app.js मध्ये जा आणि जे लाईन नंबर 23 आहे ना, त्याच्या खाली एंटर मार आणि तिथे तू पी टॅग टाक. ब्राउझरच्या आतमध्ये नाही, त्याच्यावरती. मी कुठे टाकला होता? डिव क्लास नेमच्या आतमध्ये डायरेक्टली तिथे. लेट्स से पी टॅग टाक तू, आणि इथे लिही हेलो फ्रॉम पी टॅग समथिंग. ओके. आता हे तुझे चेंजेस आहे. आता काय झालं, 23 लाईनवर मी सुद्धा काहीतरी कोड लिहिला आणि तू सुद्धा काहीतरी कोड लिहिला. एकाच लाईनवर दोन दोन डेव्हलपरनी कोड लिहिला. करेक्ट. आता तू कमिट कर याला. सेव्ह कर फाईल. सेव्ह कर. ठीक आहे. नाही तर ठीक आहे, टर्मिनल मधून ओपन कर. आता तुला सेव्ह हे चेंजेस पुश करायचे आहे. सो पहिले काय करशील, गिट स्टेटस कर. गिट स्टेटस मध्ये तुला कोणत्या फाईलमध्ये चेंजेस आहे ते दिसतील. गिट स्टेटस. ठीक आहे. सध्या तुझ्याकडे एकच फाईल आहे, सो तू गिट गिट ऍड ऑल कर. गिट ऍड डॉट. एकच फाईल आहे तर सगळ्याच पुश करायचे आहे. गिट स्पेस ऍड. आता आपण स्टेज करतोय फाईल्स. गिट स्पेस ऍड. ते हे जात नाही. ऍड नको करू. गिट स्पेस ऍड डॉट. एंटर मार. ठीक आहे. कमिट झालं. परत एकदा गिट स्टेटस चेक करून बघ, इथे ग्रीन झालं की नाही चेक करूया. झाली ग्रीन म्हणजे कमिट स्टेजमध्ये फाईल गेली. आता गिट कमिट कर. गिट कमिट -m काहीतरी मेसेज टाक, पी टॅग ॲडेड म्हणून. आता बघा, आपण सिनॅरिओ काय बघतो की एकाच लाईनवर समजा दोन लोकांनी कोड केला तर होतं काय, आपल्याला कॉन्फ्लिक्ट येतं. गिट जेव्हा फाईल मर्ज करतो तेव्हा डिसाईड नाही करू शकत की कोणते चेंजेस ठेवून कोणते नाही. ओके. आता तू पुल घे, गिट पुल कर. आता जेव्हा पुल करशील तू तेव्हा तुला एरर येईल, कॉन्फ्लिक्ट येईल. बघा आता कॉन्फ्लिक्ट आला. आता तो कॉन्फ्लिक्ट इथे दिसतो आपल्याला. आता बघा, करंट चेंज मध्ये कोणाचे चेंजेस दिसत आहे? हिचे स्वतःचे, कारण हिने काय टाकला, पी टॅग. आणि इनकमिंग चेंज हे दिसतं इथे. इनकमिंग चेंज मध्ये कोणाचे चेंजेस दिसत आहे? जे मी ऑलरेडी पुश केले आहे. हे कॉन्फ्लिक्ट का बरं आलं? कारण की लाईन नंबर 23 वर मी पण चेंज केला आणि हिने पण चेंज केले. सो गिट डिसाईड नाही करू शकत की काय करायचं याचं. सो यावेळेस आपल्याला ठरवायचं असतं की कोणते चेंजेस ठेवायचे, कोणते काढायचे. सो आता जो दुसरा डेव्हलपर आहे ज्यांनी चेंजेस पुश केले त्याला कनेक्ट करायचं, त्याला विचारायचं की बाबा तुझे चेंजेस ठेवायचे आहे का? सो आपण काय करणार, ऍक्सेप्ट इनकमिंग चेंज. तुमचे चेंजेस निघून जाणार. पण तो म्हणतोय की नाही, तुझे चेंजेस ठेव.
लेट्स से त्यांनी केला कोड, पण त्यांनी जो काही कोड केला त्याच्यापेक्षा तुझा कोड व्यवस्थित आहे. तो म्हणेल तुझे चेंजेस ठेवतो, तू काय करशील, ऍक्सेप्ट बोथ चेंजेस. पण लेट्स से अशी काही रिक्वायरमेंट आहे जिथे दोन्ही चेंजेस पाहिजे, सो ऍक्सेप्ट बोथ चेंजेस करायचं. पी टॅग पण राहील आणि हॅलो पण राहील. दिस इज नथिंग बट कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करणं. याला सेव्ह करायचं आणि परत कॉन्फ्लिक्ट, आता चेंजेस केले ना आपण, याला परत प्लस करायचं, स्टेज करायचं आणि मग परत कमिट करायचं. सो असे तुम्हाला कॉन्फ्लिक्ट येतील जेव्हा तुम्ही टीम मध्ये काम करता. एकाच लाईनवर पॉसिबल होऊ शकतं की मल्टिपल लोक काम करतील. ऍप डॉट जेएस मध्ये नॉर्मली येणार, जसं इम्पोर्ट आहे इथे येणार. ओके. सो त्यावेळेस तुम्हाला चेक करायचं आहे, दोन्ही चेंजेस ठेवायचे असेल तर ऍक्सेप्ट बोथ चेंजेस करायचं. इनकमिंग चेंजेस पाहिजे तर इनकमिंग, तुमचेच चेंजेस ठेवायचे तर ऍक्सेप्ट करंट चेंज. सो ते बघायचं प्रॉपरली काय ठेवल्याने प्रॉपर कोड होतोय, तो ठेवायचा, चेक करायचं आणि मग परत आपलं कमिट वगैरे करून पुश करायचं.